जिल्हा न्यायालय वकील संघटना वसई आणि विजयी ब्लड सेंटर उमेळा फाटा वसई ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने वसई न्यायालयाच्या आवारात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे हे सलग 4थे वर्ष होते. सदर शिबिराचे उद्घाटन श्री जगदाळे साहेब माननीय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश 2 वसई न्यायालय यांनी केले. त्यानंतर जगदाळे साहेबांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि आयोजकांचे विशेष आभार मानले. सदर शिबिरात ज्येष्ठ व होतकरू वकील, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी यांच्यासह न्यायाधीशांनी देखील आनंदाने रक्तदान केले. विशेष म्हणजे श्री जी शिवसुंदर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ह्यांनी तर सहकुटुंब रक्तदान केले. ते त्यांच्या सौभाग्यवती आणि मुलासह रक्तदान शिबिरात हजर राहून आनंदाने त्यांनी रक्तदान केले. सदर शिबिरादरम्यान ज्येष्ठ वकील श्री मोझेस रॉड्रिग्स यांनी नवीन आहार पद्धती म्हणजेच न्यू डाएट सिस्टम ह्या मानवी शरीरास आवश्यक व पोषक आहार पद्धतीच्या अपरिहार्यतेबाबत स्वानुभवातून उपस्थित रक्तदात्यांना उत्तम मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या शेवटी सर्व रक्तदात्यांना श्री क्षीरसाळकर साहेब माननीय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश 3 यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष श्री जॉर्ज फर्गोस, संस्थापक श्री विल्यम फर्नांडिस, सौ अंजली पाटील, श्री संतोष खळे आणि संघटनेचे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर रक्तदान शिबिराविषयी वरिष्ठ वकील काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया. दुपार मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी इथे या साईडला यायचं आहे. जरा आपण रक्तदात्यांच्या प्रमाणपत्राचा वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो आता सुरुवात करणार आहोत. आपल्यामध्ये आपल्या न्यायालयाचे माननीय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जगदाळे साहेब आणि माननीय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षीरसाळकर साहेब हजर आहेत. मी बारच्या वतीनं त्यांचं ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत करीत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या न्यायाधीशांचं स्वागत करायचं आहे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की दरवर्षी आपण हा रक्तदान शिबिर जे आहे ते आपल्या न्यायालयीन आवारात घेत असतो. ह्या रक्तदान शिबिराची सुरुवात जी आहे त्या आमच्या ज्येष्ठ सभासद अंजली पाटील मॅडम यांच्या पुढाकारानं झाली आणि ह्या वर्षीचं हे 5वं वर्ष आहे. आणि आजच्या ह्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आपले आदरणीय जगदाळे साहेब यांच्या शुभ हस्ते पीठ कापून करण्यात आलेली आहे. जगदाळे साहेब स्वतः इथे हजर होते आणि त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शनपर 2 शब्दसुद्धा सकाळी बोलले. आणि आता कार्यक्रम सुरुवात झाल्यानंतर जवळपास 30-35 लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि ह्या सर्व रक्तदात्यांना आपण प्रमाणपत्र देणार आहोत. आणि त्यासाठी आपल्यामध्ये आपले क्षीरसाळकर साहेब आणि जगदाळे साहेब स्वतः हजर आहेत. तर मी पुन्हा एकदा त्यांचं ह्या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सर्वांचं ह्या ठिकाणी स्वागत करतो आणि रक्तदात्यांचं विशेष अभिनंदन करतो की आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं आणि ह्या ठिकाणी येऊन रक्तदान जे श्रेष्ठ दान आहे ते रक्तदान केलेलं आहे. आपल्या रक्तानं अनेकांचे प्राण वाचत असतात आणि हे आपलं सगळ्यात मोठं सामाजिक कार्य म्हणून समजावं लागेल. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना बारच्या वतीनं आणि आमच्या सर्वांच्या वतीनं खास धन्यवाद देत आहे. आता मी आणि ह्या ठिकाणी विशेष उल्लेखनीय बाब अशी आहे की आपले श्रीसुंदर साहेब दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांनी स्वतः आणि सहकुटुंब ह्या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. आपण जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा मारूया. हे येणार आहेत आपल्यामध्ये. श्रीसुंदर साहेबांचं मी ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांच्या ह्या ठिकाणी स्वागत करूया. सहकुटुंब त्यांनी येथे आज रक्तदान केलेलं आहे. कदाचित प्रथमच असा योग आला असेल की न्यायाधीश आणि सगळे कुटुंबीय ह्या ठिकाणी येऊन रक्तदान केलेलं आहे. मी श्रीसुंदर साहेबांना धन्यवाद देतो. आपण येथे हजर आहात आणि आपण आता
क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब आपल्या प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो आपण सुरू करणार आहोत। मी येथे रक्तदात्यांची नावं वाचणार आहे आणि त्यावेळेस शिरसाळकर साहेबांना विनंती करेन। चालेल चालेल, आपण जगदाळे साहेबांपासून सुरुवात करू आणि मग बारीबारीने सर्व न्यायाधीश जे आहेत ते प्रमाणपत्राचं वाटप करतील। आणि या ठिकाणी आपले ज्येष्ठ वकील देसाई सर सुद्धा उपस्थित आहेत। मी त्यांचं आणि त्यांच्या बारच्या अध्यक्षा दर्शना त्रिपाठी मॅडमचं या ठिकाणी स्वागत करतो। देसाई सरांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लागते। आपण इथे आला त्याबद्दल सर मी आपला आभारी आहे। सकाळी आपण नव्हता आणि आपण ब्लड पण आता देणार नाही कारण काय आपलं वय सुद्धा झालेलं आहे। हे सांगायचं होतं मीच बोलू शकतो त्या साहेब, बाकी कोण बोलू शकत नाही। ठीक आहे, तर मी सुरुवात करीत आहे। मी जगदाळे साहेबांना विनंती करतो की पहिलं प्रमाणपत्र जे आहे ते आपले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आदरणीय जी.जे. श्रीसुंदर साहेबांना देऊन आपण ह्या कार्यक्रमाचा सुरुवात करूया। मी श्रीसुंदर सरांना विनंती करतो की त्यांनी ह्या प्रमाणपत्राचा स्वीकार करायचा आहे। फोटोग्राफी जोरदार टाळ्यांच्या गजरात तिथे आपण श्रीसुंदर साहेबांचं अभिनंदन करूया। काय जरा मारा कंजूसी करू नका। थँक्यू सर, थँक्यू सो मच। दुसरे आपले सर मी नाही सरांनी बसून घ्या। स्थानापन्न व्हावे सर आपण मॅडम पुढचं जे रक्तदाते आहेत ते आमचे ज्येष्ठ सभासद आणि आताचा हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला NDS वरती प्रबोधन करणार आहेत ते आमचे सहकारी ज्येष्ठ सहकारी ॲडव्होकेट मोजेस रॉड्रिक्स यांना मी विनंती वय वर्ष 35 विनंती करतो त्यांना मी विनंती करतो की त्यांनी हे प्रमाणपत्र शिरसाळकर साहेबांच्या हस्ते करायचं। जोरदार टाळ्या जे आहेत वाजल्या पाहिजे। त्यानंतर सर्वात पहिले रक्तदाते आजच्या कार्यक्रमासाठी ते आपले न्यायालयीन कर्मचारी आणि आमचे स्नेही श्रीशैल बुराणपुरे साहेब यांनी हे रक्तदान केलेलं आहे। त्यांना सर्वप्रथम रक्तदानासाठी ते हजर होते। काल संध्याकाळीच मला बोलले की मी येणार आणि पहिलं रक्तदान, आणि ते पहिले आले आणि त्यांनी रक्तदान केलेलं आहे। त्यांचंही अभिनंदन। आपण हे प्रमाणपत्र जगदाळे साहेबांच्या हस्ते स्वीकारावं अशी विनंती करत आहे। धन्यवाद। फर्नांडिस साहेब तुम्हाला बोलायचं। पुढचे आपले रक्तदाते आहेत आपले ज्येष्ठ सभासद आणि आमचे मित्र अल्बर्ट डाबरे सर, ॲडव्होकेट अल्बर्ट डाबरे सर। ॲडव्होकेट अल्बर्ट डाबरे सर आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की हे आपल्याला आपल्या कोर्टाच्या बिल्डिंगच्या कामासाठी जमिनीसाठी भरपूर मदत करीत आहेत। मी आज त्यांचे विशेष आभार मानू इच्छितो की ते आपण आलात आणि ह्या ठिकाणी रक्तदान केलं त्याबद्दल आपले सर आपले आभार। त्यानंतर दुसरी महत्त्वाची व्यक्ती आमचे ज्येष्ठ सभासद, आमचे मार्गदर्शक आणि ज्यांची ह्या वसई तालुक्यामध्ये संस्थेमध्ये सहकारी न्यायालयामध्ये मॅटर चालविणारे ज्येष्ठ वकील अशी ख्याती आहे ते आमचे देवेंद्र राऊत वकील बंधू यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रमाणपत्राचा स्वीकार करायचा आहे। बंधू हे आमचे मार्गदर्शक आहेत। अनेक वेळेस आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला वय त्यांचे 25च्या आसपास असेल, जास्त मोठे नाही आहेत। त्यानंतर पुढचे आमचे सभासद गणराज रमाकांत पाटील, ॲडव्होकेट गणराज रमाकांत पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी रक्तदान केलं, आपलं प्रमाणपत्र घ्यायचं आहे। गणराज पाटील हे इंजिनियर आहेत आणि आता वकिली सुरू केलेली आहे आणि आमच्या ज्येष्ठ सभासद शारदा पाटील यांचे मिस्टर आहेत आणि सहपत्नी हे प्रमाणपत्र मला वाटतं सगळं कुटुंबात त्यांचं आलेलं आहे। जोरदार टाळ्या।
रक्तदाते आहेत हरेंद्र कुमार यांना मी विनंती करतो, ॲडव्होकेट हरेंद्र कुमार यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमाणपत्र घ्यायचं. मी जगदाळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी सबिया काझी मॅडम, ॲडव्होकेट सबिया काझी मॅडम यांना विनंती करतो की त्यांना मी श्री सुंदर सरांना विनंती करतो की त्यांना हे प्रमाणपत्र द्यायचं आहे. अरे वा, अभिनंदन, धन्यवाद मॅडम. पुढचं जे आहेत ते ॲडव्होकेट दीप्ती दरवर्षी देतात. ॲडव्होकेट दीप्ती भोईर आणि त्यांचे पती ॲडव्होकेट चेतन भोईर, हे दोघेही पती पत्नी आणि दोघेही वकील आहेत. आणि दरवर्षी दोघेही म्हणजे एकत्र येऊन ब्लड डोनेट करतात. हो हो हो. आणि यांचे प्रमाणपत्र मी जगदाळे सरांना विनंती उभा राहतो. थँक्यू. आणि आता आपल्या बारचे अध्यक्ष तडफदार व्यक्तिमत्व जॉर्ज फर्गोस सरांचे. त्यांच्या एका पिशवीत 2-3 जणांना मिळेल. नाही, मला सकाळी त्याची थोडीशी जाणीव झाली होती की रक्त जरा जास्त झालेलं आहे. तर सर इथे सुई टोचली तर रक्त ह्याच्या बोटावर आलं फक्त, एवढं रक्त झालं होतं. तर मग मी विचार केला देऊन टाकतो. आता पुढचे जे आहेत ते आमचे मित्र ॲडव्होकेट जॉय डिसोजा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमाणपत्र स्वीकारायचं आहे. जॉय डिसोजा, ॲडव्होकेट जॉय डिसोजा, मी शिरसाळकर साहेबांना विनंती करतो की त्यांना हे प्रमाणपत्र त्यांनी प्रदान करायचं. ॲडव्होकेट सतीश पांडे आहेत का? बॅरियन डाबरे आहेत का? ॲडव्होकेट बॅरियन डाबरे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं प्रमाणपत्र स्वीकार करायचं. ॲडव्होकेट बॅरियन डाबरे हे आमचे नवीन सभासद झालेले आहेत. पहिल्याच वर्षी त्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि ते एक चांगले सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत. मी त्यांचं स्वागत करतो बारमध्ये आणि तुमचं अभिनंदन विषय. थँक्यू. आता प्रातिनिधिक स्वरूपात आपण हा प्रमाणपत्र ते कुठे दिसत नाही, प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केलेलं आहे. बाकीचे जे येतील त्यांना आपण संध्याकाळी कार्यक्रम संपल्यानंतर देऊया. मी सर्व सन्माननीय न्यायाधीशांचा खास आभारी आहे. आपण आलात आणि या वाटपाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहकार्य केलं. मी ॲडव्होकेट विल्यम फर्नांडिस. आम्ही वसई कोर्टामध्ये जे वकील आहोत ते गेल्या 3 वर्षापासून आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत आणि याला वकील, पक्षकार, न्यायालयीन कर्मचारी आणि न्यायाधीश यांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे. आतापर्यंत आम्ही साधारण 40-45 आतापर्यंत रक्तदान शिबिर आता दुपारपर्यंत रक्तदात्यांनी दिलेलं आहे. संध्याकाळी तो 50-60पर्यंत आकडा जाईल. आणि ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आपण मीडियानीसुद्धा ही बातमी छापून आणली आणि प्रिंट मीडिया आणि दुसऱ्या आपल्यासारख्या मीडियांनी ती लावून धरली, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. हां, मी ॲडव्होकेट जॉर्ज फर्गोस. आमच्या जिल्हा न्यायालय वकील सेवा संघटनेतर्फे हा जो रक्तदान शिबिराचा उपक्रम आहे तो गेले 5 वर्षापासून आम्ही ह्या न्यायालयीन आवारात राबवत आहोत. त्यासाठी विशेष मेहनत आमच्या ॲडव्होकेट अंजली पाटील आणि ॲडव्होकेट विल्यम फर्नांडिस हे घेतात. आम्ही सर्वजण त्यांना सहकार्य करीत असतो. ह्या कार्यक्रमाच्या वतीनं अनेक पक्षकारांना, वकिलांना आणि न्यायाधीशांना, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना आम्ही रक्तदान करण्यासाठी आमंत्रित करीत असतो आणि ते सर्वजण उत्स्फूर्तपणे ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात, रक्तदान करीत असतात. पहिल्या वर्षी आम्ही जवळपास 105 पिशव्या, रक्ताच्या पिशव्या रक्तदात्यांनी 150-105 जमवल्या होत्या आणि ह्या वर्षी तो आकडा जो आहे तो आतापर्यंत आम्ही 40 पिशव्या ज्या आहेत त्या जमा केलेल्या आहेत. 40 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. परंतु आम्हाला अपेक्षा आहे की संध्याकाळपर्यंत हा जो आकडा आहे तो एक 60-70च्या घरामध्ये पोहोचेल आणि अतिशय चांगला प्रतिसाद जो आहे तो दरवर्षी आम्हाला लाभत आहे आणि ह्या वर्षी तसाच प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा आहे. मी ॲडव्होकेट सिद्धेश नाईक.
मागील 3-4 वर्षापासून आम्ही वसई कोर्टामध्ये नित्यनेमाने हा कार्यक्रम घेतो. दरवर्षी साधारण जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यामध्ये याचं आयोजन केलं जातं. यापूर्वी मुंबईच्या 2 पतपेढ्या होत्या ब्लड बँक्स, त्यांनी ते रक्त गोळा केलेलं होतं. यावर्षी विजयी बँक ही जी वसईतलीच एक ब्लड रक्तपेढी आहे आणि ते जमा करत आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 45च्या आसपास रक्तदात्यांनी रक्त दिलेलं आहे आणि हा उपक्रम आमचे सर्व वकील एकत्र एकजुटीने दरवर्षी अरेंज करत आहेत आणि त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. प्रिंट मीडिया, आपल्यासारखे ऑनलाईन मीडिया यांनी ह्याचं दरवर्षी आम्हाला सहकार्य करतात, त्याची जाहिरात करतात आणि त्याच्यामुळे इथे बऱ्याच प्रकारे लोक येत आहेत आणि त्याच्यामुळे मी या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. निसर्गाने मानवाला शरीराची अशी काय रचना केलेली आहे की प्रत्येक व्यक्ती ही रक्तदान करू शकते. एखादी व्यक्ती जरी गरीब असली तरी रक्ताद्वारे ती निसर्गाला उपयोग करू शकते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्यांना शक्य आहे त्यांनी जिवंतपणे रक्तदान करावं. मेल्यानंतर नेत्रदान आणि बाकी अवयदान करण्यासारखं ही हे आजचा जो कार्यक्रम जो आहे तो यशस्वी करण्यासाठी तुम्ही बरेचसा हातभार लावलेला आहे, त्याबद्दल तुमचे आभार. मी ॲडव्होकेट अंजली पाटील. जनरली ही जी रक्तदान इथे आयोजित केलं जातं त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बऱ्याचशा लोकांना ऑक्सिजनचा तुटवडा, पुन्हा रक्तदानचा तुटवडा, ह्या गोष्टी मार्गदर्शनाद्वारे नेहमी सांगत होते की बाबा जे सामाजिक वर्कर किंवा इतर पक्षांनी किंवा सामाजिक सोशल वर्कर लोकांनी अशा ब्लड डोनेशन वगैरे कॅम्प वगैरे अरेंज करा, जेणेकरून आपल्या इतर जे गरजू लोक आहेत त्यांना त्याचा तुटवडा आहे तो कमी प्रमाणात भासेल वगैरे. म्हणून त्या वर्षीपासून आम्ही एक संकल्पना केली की आपण करायचं आहे. म्हणून मी माझ्या वॉर्डामध्ये पहिल्यांदा सुरुवात केली आणि तिकडनं रक्तदान सुरू केली. मला वाटलं की आम्ही इथे घरच्यापेक्षा जास्त काळ इथे आम्ही कोर्टामध्ये एकत्रित असतो. सकाळी 11 वाजता ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत एवढा मोठा अवधी आम्ही एकमेकांसोबत असतो आणि बरेचसे लोक इथे येत जात असतात. तर इथे आपण हा कॅम्प लावून बघा म्हणून मी आमचे फाउंडर मेंबर ॲडव्होकेट विल्यम फर्नांडिस, पुन्हा आमचे सिद्धेश नाईक, खळे साहेब, मोजेस रॉड्रिग्स, रमेश घोन्साल्वी, जॉर्ज फर्गोस, नेपोलियन तुस्कानो असे जे आम्ही एकत्र ज्या काही कार्यक्रम आयोजित करतो अशा सगळ्या लोकांची आम्ही मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरवलं की आपण हा कार्यक्रम आपण आपल्या कोर्टामध्ये करायचा. आणि त्या दिवसापासून आम्ही जो कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे तो आजपर्यंत आमचा सक्सेस रेट आमचा जर बघितला तर पहिल्याच वर्षी 150 लोकांनी रक्तदान केलं. शेवटचीच वेळ निघून गेली तरी पण लोक येत होते, पण त्यांना आम्हाला बंद करायला लागलं कारण शेवटी कोर्टामध्ये एक लिमिटेड टाईम असतो आणि तो टाईम आपण पब्लिकसाठी येणं जाणं कोर्टामध्ये बंद असतं, म्हणून आम्ही तिथे स्टॉप केलं गेलं. पण आता आपण जर बघितलं तर जसलोक हॉस्पिटल मार्फत आपण इतक्या दिवस आपण करत होतो. आता एक न्यूज आली की बाबा वसईमध्ये आपण बघितलं तर रक्ताचा तुटवडा भासलेला आहे. आम्ही त्याच दिवशी मीटिंग घेतली आणि सांगितलं का नाही, ह्या वेळेला आपल्याला आता इथे ह्या लवकर करायला लागेल आणि वसईसारखे आपण जिथे राहतो लोकांचं काहीतरी देणं असतं आणि ते देणं आपण फेडण्याची ही वेळ आहे. म्हणून आम्ही मग हा कॅम्प आपल्या लोकल विजय ब्लड बँक आहे त्यांच्यामार्फत आपण इथे आयोजित केलेला आहे. आणि जर आपण बघितलं असेल सगळे जजेस, सगळे पब्लिक, पोलीस, कोर्ट स्टाफ, वकील वर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभाग त्या लोकांनी इथे आपण दर्शवलेला आहे. याच्यामध्येच आपण बघितलं तर लोकांना खरंच अशा प्रकारची सोशल वर्क करण्याचं आवड आहे हे दिसून येतं आणि ही आमची जी आम्ही प्रथा सुरू केली ती आम्ही कायम ठेवू. आणि हेच म्हणणं आहे की बाबा ह्या व्हिडिओमार्फत तुमच्यामार्फत इतर लोकंसुद्धा उत्स्फूर्त होऊन अशा प्रकारचे कॅम्प अरेंज करतील. हे जे ब्लड डोनेशन आहे मानवाच्या आवश्यकतेसाठी गरजेचं आहे आणि त्यासाठी रक्तदान करणे, रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान. आपण जे काही दान करतो त्यापेक्षा हे रक्तदान सर्वश्रेष्ठ असते, म्हणून प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे. आणि आम्ही वसई जिल्हा बाल असोसिएशन दरवर्षाप्रमाणे आयोजित करतो की एक सामाजिक कार्य आहे आणि सामाजिक कार्याला जागरूकता यावी ह्यासाठी आम्ही हे आयोजन करतो. आणि आजसुद्धा ते रक्तदान शिबिर आम्ही आयोजन केलेली आहे आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे सर्वांचे आभार आणि धन्यवाद. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह मोजेस डिसूजा, वसई.